सीमा मॉलमध्ये कपडे पाहत होती. तेवढ्यात तिचा नवरा माधव रागाने म्हणाला, तुला पदर घेण्याची नीट पद्धत माहीत नाही का? बघ कसा अवतार झाला आहे. खरंच तुझ्यासारख्या अडाणी मुलीशी लग्न करून माझं आयुष्यच खराब झालं. सीमाने झटक्यात पदर नीट केला, पण तोपर्यंत माधवचा राग एवढा वाढला होता की तिला काही न बोलता तो मॉलमधून संतापाने बाहेर पडला आणि कारमध्ये बसून निघूनही गेला. त्याच्या मागे हताशपणे धावत सीमा थबकून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ना तिला रस्ता माहिती होता, ना तिच्याकडे परतण्यासाठी पैसे होते. या निष्ठुर स्वभावामुळे तिचं मन गुदमरून गेलं होतं. लग्नाला केवळ 4 महिने झाले होते, तरी तिला सतत भीतीनं जगावं लागलं होतं. माधवची आई पुण्यात राहत होती. ती शाळेत शिक्षिका होती आणि पतीपासून घटस्फोट घेऊन तिनेच माधवचं संगोपन केलं होतं, त्याला वाढवलं होतं. सासूचं वागणं सीमाबरोबर नेहमी प्रेमळ होतं, पण माधव मात्र लहान सहान गोष्टींवर उखडून जायचा. त्यामुळे सीमा त्याच्यासोबत कायम दडपूनच राहायची. पण आज मात्र तिची सहनशक्तीच संपली होती. सीमाने अश्रू ढाळत माहेरी फोन लावला. पप्पांना सर्व सांगताना तिचा आवाज थरथरत होता. पप्पा, मी काय करू? स्टेशनवर कसं पोहोचू? ट्रेनमध्ये कोण बसवणार मला? असं म्हणत ती रडू लागली. हे ऐकून रविकांतजींचं मन हेलावलं. थोडा विचार करून ते म्हणाले, बाळा, तिथे एखादा पुजारी असेल तर त्याला माझ्याशी बोलायला दे. सीमाने जवळच्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला फोनवर जोडले. रविकांतजींनी त्याला परिस्थिती सांगितली. पुजारीजी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या लेकीला सुरक्षित पाठवतो. त्याने मंदिरातील एका सेवकाला बोलावलं आणि त्याला जबाबदारी दिली. त्या सेवकाने सीमाला सोबत घेतलं, तिला स्टेशनवर नेलं, तिचं तिकीट काढलं आणि तिच्यासोबत गाडीत बसला. सीमाच्या मनात मात्र अनोळखी व्यक्तीसोबत प्रवास करताना एक विचित्र भीती होती, पण तिच्याकडे आता पर्याय नव्हता. तिच्या डोळ्यात अजूनही पतीच्या कटू शब्दांची वेदना दाटून आली होती. सीमा कुठेही फिरायला जात नसे. लग्नाआधी तिचे वडील तिला सगळीकडे घेऊन जात, पण लग्नानंतर ती पूर्णपणे माधववर अवलंबून होती. त्या दिवशी मॉलमध्ये थोडा वेळ झाल्यावर माधवचा फोन आला. सीमाने फोन उचलला तर तो संतापून ओरडत होता. आता काय, मॉलमध्येच बसून राहणार आहेस काय? घरी येणार आहेस की नाही? सीमा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, मला इथले रस्ते माहीत नाहीत, मी कुठे जाऊ? मला काही कळत नाही. त्यावर माधव चिडून म्हणाला, तू निव्वळ अडाणीबाईसारखी वागतेस. मला चिडवण्यापूर्वी एकदा तरी विचार केला असतास. आता मॉलमध्येच थांब, मी तुला घेऊन येतो. हे ऐकून सीमाला संताप आला. तिने स्पष्ट सांगितले, नाही, तुला मॉलमध्ये येण्याची काही गरज नाही. मी थेट बाबांकडे जाणार आहे. असे म्हणतच तिने फोन ठेवला. माधव संतापून पुटपुटू लागला. घरी यायचा रस्ता माहीत नाही, पण माहेरचा रस्ता माहीत झाला आहे वाटतं. त्याने लगेच आपल्या आईला फोन करून सांगितले, सीमा मला न सांगता माहेरी गेली आहे. हे ऐकून मालतीबाई ही संतापल्या. त्यांनी ताबडतोब सीमाच्या वडिलांना फोन करून उलटसुलट बोलायला सुरुवात केली. पण रविकांतजींनी शांतपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत खरी गोष्ट त्यांना सांगितली. तेव्हा मालतीबाई लाजल्या, कारण खरे तर चूक माधवचीच होती. त्यांनी मुलाला लगेच घरी यायला सांगितले. मात्र तो हट्टीपणे म्हणाला, मी त्या सीमाच्या नादात सुट्टी घेऊन परत घरी येणार नाही. हे ऐकून मालतीबाई निराश झाल्या. त्यांनाही आता दिसत होते की मुलगा दिवसेंदिवस हट्टी आणि चिडका होत चालला आहे. दरम्यान सीमा माहेरी पोहोचली. रविकांतजींनी तिला आणून दिलेल्या देवेंद्रचे आभार मानले आणि त्याला रात्री जेवायला थांबण्यास सांगितले. देवेंद्रनेही आदराने होकार दिला. दुसऱ्या दिवशी तो निरोप घेऊन निघून गेला. मालतीबाई मुलाच्या वागण्यामुळे त्रस्त झाल्या होत्या. त्यांना वाटले होते की मुलाचे लग्न लावून दिल्यावर आता आपली चिंता संपेल, पण उलट नवीन त्रास सुरू झाला होता. शेवटी त्या स्वतः माधवकडे गेल्या आणि प्रेमाने समजावू लागल्या, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्यामुळे मालतीबाईंनी त्याच्यासमोरच रविकांतजींना फोन लावून सांगितले, तुम्ही घटस्फोटाचे कागद तयार करून ठेवा.
सीमा आता या मुलासोबत राहणार नाही. हे ऐकून माधव चकित झाला. इतक्या छोट्या गोष्टीवरून घटस्फोट होतो का? तिला सांगा परत घरी यायला. पण मालतीबाई ठामपणे म्हणाल्या, नाही बाळा, तुझं वागणं सामान्य नाही. तुला आधी हे मान्य करावं लागेल की तू चुकीचं वागत आहेस. बायका हे माणसंच असतात. त्यांना आदर आणि प्रेम हवं असतं. तुझ्या बापाचेही माझ्याशी असंच वागणं होतं. तो मारहाण करायचा, राग काढायचा. म्हणूनच मला त्याच्यापासून वेगळं व्हावं लागलं. त्यावेळी तू लहान होतास. तुला सांभाळायचं म्हणून मी सगळं सहन केलं. पण आज तुझ्यातही त्याच्याच रक्ताचा प्रभाव दिसतोय. हे ऐकून माधवला लाज वाटली. त्याने आईसमोर हात जोडून माफी मागितली. आई, माफ कर मला. कळत नाही मला राग आला की मी स्वतःवर ताबाच ठेवू शकत नाही. मालतीबाई शांतपणे म्हणाल्या, बाळा, राग येणं वेगळं आहे, पण तू आवरणं शिकलं पाहिजे. नाहीतर सगळे तुझ्यापासून दूर जातील आणि तू एकटा राहशील. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून माधवला फार वाईट वाटले. तो हादरून गेला. त्याला जाणवलं की जर वेळेत बदललो नाही तर खऱ्या अर्थाने आपलीच माणसं गमावून बसेल. माधवला आईचे शब्द खूपच लागले. आई म्हणाली होती, असंच वागलास तर शेवटी सगळे तुझ्यापासून दूर जातील आणि तू एकटाच राहशील. माधवला जाणवलं की आई चुकीचं बोलत नाहीये. तो थोडा शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे आई, मी डॉक्टरांकडे जातो, उपचार करतो. तो लगेच डॉक्टरकडे गेला. तिथं त्याची समुपदेशनाची ट्रीटमेंट सुरू झाली. हळूहळू डॉक्टरांनी त्याच्या वागण्यातल्या चुका, त्याचं चिडचिडेपण आणि मनातील ताण याबद्दल त्याला समजावून सांगितलं. काही दिवसांनी माधवने सीमाशी एकट्याने संवाद साधला. तो तिच्यासमोर अपराधी मनाने उभा राहिला आणि हलक्या आवाजात म्हणाला, सीमा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. तुला दुखवलो. मला माफ कर. एक संधी दे. जर तुला वाटलं की मी पुन्हा चुकत आहे तर तू पाहिजे ती शिक्षा दे. मी बदलायचं ठरवलं आहे. सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. तिचे लक्षात आलं की माधव मुद्दाम रागावत नव्हता, तर त्याला मनाची काहीतरी समस्या होती. आता काउन्सिलिंगमुळे तो बरा होत होता. मित्रांनो, कधी कधी समस्या फार मोठी नसते, पण आपण वेळेवर डॉक्टरकडे जात नाही. त्यामुळे घरातील रोजच्या आयुष्यात मोठे ताण निर्माण होतात. कारण कुटुंबातील एखाद्याचं वागणं बिघडलं तरी त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. म्हणून योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल. तर मित्रमैत्रिणींनो, कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.